सातारा जिल्ह्यामध्ये घरगुती गॅसचा दररोजचा खप जो आहे तो साधारणतः 20,000 सिलेंडरचा आहे. मागील 5-7 दिवसामध्ये सप्लाय चेनचा जर आपण आढावा घेतला तर 20,000 पेक्षा पर डे जास्त सिलेंडर वितरण करण्यात येत आहे. त्यामुळे मागील 4-5 महिन्यामध्ये जेवढा खप आहे तेवढाच खप आजही चालू आहे. त्याच्यामुळे कुठेही शॉर्टेज सप्लाय साईडला नाहीये. परंतु अचानकपणे नागरिकांच्या मध्ये गैरसमज निर्माण होऊन मागणी आणि त्यासाठी प्रत्यक्ष उपस्थित राहून उपलब्ध करून घेण्याची परिस्थिती निर्माण झालेली असल्यामुळे शॉर्टेज असल्याची भावना निर्माण होते. पण प्रत्यक्षामध्ये गोडाऊनमध्ये पुढील 7-8 दिवस पुरेल एवढा साठा उपलब्ध आहे. त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यामध्ये बॉटलिंग प्लांट उपलब्ध आहे. त्यामुळे कुठेही आपल्याला सप्लाय चेनमध्ये काही अडचण जाणवत नाहीये. माझी सर्व नागरिकांना विनंती आहे, आवाहन आहे की विनाकारण आपल्याकडे आवश्यक नसतानाही मागणी करू नये. जेवढी आपल्याला मागणी आहे तेवढी मागणी नोंदवली तर आपल्याला कुठेही अडचण जाणवणार नाहीये. त्यामुळे अनावश्यकपणे आपण घाई करू नये एवढीच माझी सर्वांना नम्र निवेदन आहे, विनंती आहे. साधारणतः साठा म्हणजे जिल्ह्यात एकूण किती गॅस सिलेंडर आहेत असं काय आकडेवारी आपल्याकडे आहे? आपल्याकडे सर्व कंपन्यांचे एकूण कनेक्शन जे आहे ते 9 लाखाच्या आसपास आहे. सर्वसाधारणपणे दररोज 20,000 आपल्याला सिलेंडरचा खप होतो जो घरगुती ग्राहकांसाठी आहे. तेवढी उपलब्धता आजही आपल्याकडे आहे. तेवढा खप आजही दैनंदिन परिस्थितीमध्ये चालू आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे तुटवडा आहे, शॉर्टेज आहे अशी परिस्थिती नाहीये.